P और Q काय म्हणाला आपल्याला की either your problem is tautology or contradictions, right? Write down first from P Q, first bracket लिहून घ्या P and Q, second bracket लिहून घ्या Q और P आणि पूर्ण आहे प्रॉब्लेम लिहून घ्यायचा P and Q implies Q or P, right? आता बघा आता P Q, P ला काय लिहिता येईल आपल्याला पहिले T F T F T F, बरोबर आहे. आता कुठली कंडिशन आहे P and Q. आता P and Q ची कंडिशन काय असते ट्रूथ व्हॅल्यू ट्रूथ टेबल काय असा P and Q चा P Q P and Q, बरोबर आहे. T T F T F T F T असतं बाकी सगळं फॉल्स असतं. का असते फॉल्स असते कुठल्या कंडिशनला अँड च्या कंडिशनला. बघा आता इथे पहिली कंडिशन काय पहिला ब्रॅकेट मध्ये काय P and Q, P and Q बघा T कशावर लिहायचं जे काही आपला ट्रूथ टेबल कंजक्शनचं असतं अँड म्हणजे काय असतं कंजक्शन त्याच्यावर काय लिहिलं आपण T पुन्हा बघा T F इक्वल टू काय आहे F, इथे काय लिहायचं F, राइट. पुन्हा F T काय असतं F, राइट. पुन्हा F तिथे बघा F काय आहे F म्हणून लिहिला F, राइट. आता काय म्हणतोय Q और P किती कंडिशन आहे और ची, बरोबर आहे. आता बघा P और Q, बरोबर आहे की ऍड झाली या और ची P Q P और Q T F T F T F. आता या कंडिशनला काय असतं और मध्ये F असतंय बाकी सगळं T असतंय. आता बघा पहिल्यांदा कुठली व्हॅल्यू आहे Q कोण जायचं Q और P T काय दिलंय T, राइट. पुन्हा F T राइट. पुन्हा T F T पुन्हा काय म्हणते F राइट. आता काय दोन्ही प्रॉब्लेम दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये P and Q implies Q और P. याच्यामध्ये काय असतं जर P implies Q असेल याच्यामध्ये T and T implies F equal to F असते बाकी सगळं T असते. मग याच्यावर काय लिहिता येईल TF असते बाकी सगळं T असते. मग दोन्ही मध्ये बघा T FT T FT T FF T, राइट. म्हणजे सगळं काय आलं हे T म्हणजे गिवन प्रॉब्लेम काय आहे टॅटॉलॉजी. काय म्हणतात आपल्याला एक्झामिन वेदर युअर इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न as tautology or contradiction. This given problem is therefore given problem is tautology. Given problem is tautology because कारण की जर तुमचा शेवटचा कॉलम पूर्ण टी आला तर आपण tautology म्हणतो, राइट. आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 7. प्रॉब्लेम नंबर 7. P implies Q, double implies negation T
एक गोष्ट लक्षात ठेवा, निगेशन पी ची गरज आहे. इथे लिहून तुम्ही निगेशन पी किंवा इथे काय प्रॉब्लेम आहे, निगेशन पी. त्याच्यानंतर याची गरज आहे पूर्ण कॉलमची, निगेशन पी और क्यू. राइट. त्याच्यानंतर गरज कशाची आहे, पूर्ण होल. पी implies q डबल implies सेकंड कॉलम मध्ये निगेशन p और q. राइट. आता बघा t t t f f t f t f. आता p implies q ला काय असते, t implies हे इक्वल टू f असते, बाकी सगळं t t असते. म्हणजे काय असेल, t t t t f f f t t f f t. आता निगेशन p, निगेशन म्हणजे काय असते, नॉट असते. आता निगेशन t बघा, हे p दिलेलं आहे, याच्या उलट लिहायचं, t चं f लिहायचं, t चं f लिहिलं, राइट. f चं t लिहिलं आणि पुन्हा f चा t लिहिलं, बरोबर आहे. निगेशन म्हणजे नॉट असते, त्याचं अपोजिट लिहायचं असते. आता बघा निगेशन p और q काय म्हणते, निगेशन p और q म्हणजे निगेशन p और q, निगेशन p और काय कंडिशनला काय म्हणतात, f f असते, बाकी सगळं t असते. बघा निगेशन p पहिल्यांदा घेऊ, f t t, राइट. f f f, राइट. त्याच्यानंतर t t t, त्याच्यानंतर t f t, राइट. आता काय करायचं आहे, ह्या दोन्ही मध्ये कुठली कंडिशन आहे, डबल इम्प्लायची कंडिशन आहे. एक लक्षात ठेवा, डबल इम्प्लाय असेल p डबल इम्प्लाइज q जर असेल तर t and f, t डबल इम्प्लाइज f इक्वल टू f असते, f डबल इम्प्लाइज t इक्वल टू f असते, बाकी सगळं t असते. राइट. आता काय होईल, कशामध्ये, या दोन्ही मध्ये डबल इम्प्लाइजच्या कंडिशन मध्ये, राइट. t t का असणार आहे, मग t असेल, t t t झालं, f f t t t t t t t means all last column काय आला, all t आला. म्हणजेच given problem is a tautology. Therefore the given problem is a tautology. Given problem is a tautology, right. त्यानंतर क्या प्रॉब्लेम नंबर 3 नंबरचा प्रॉब्लेम, तीन नंबरचा प्रॉब्लेम बघा. p थर्ड नंबर प्रॉब्लेम, पहिल्या ब्रॅकेट मध्ये p and negation q double implies p implies q, राइट. आता पहिल्यांदा आपल्याला p q जशा तसं लिहून घ्यायचं, p q लिहून घेतलं. आता गरज कशाची, आपल्याला निगेशन q ची गरज आहे, निगेशन q लिहून घ्या. त्यानंतर पहिलं ब्रॅकेट लिहून घ्या, p and negation q. त्यानंतर सेकंड ब्रॅकेट लिहा, p implies q. त्याच्यानंतर होल पूर्ण ब्रॅकेट लिहून घ्यायचं, p and negation q double implies p implies q, right. चला p ला काय असेल, t t f f t f t f, right.
आपल्याला आता निगेशन क्यू सांगितले बरोबर. निगेशन क्यू म्हणल्यानंतर जी काय व्हॅल्यू दिली आपल्याला क्यू ची ती काय करायची त्याच्यात अपोज लिहायची. अपोज लिहायची म्हणजे काय होईल बघा. टी चं काय होईल एफ होईल. टी म्हणजे ट्रू एफ म्हणजे फॉल्स. फॉल्स ट्रू ट्रू चं फॉल्स फॉल्स ट्रू. आता काय कंडिशन आहे की पी अँड निगेशन क्यू. पी अँड निगेशन क्यू. पी अँड निगेशन म्हणजे काय असते टी 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 याचं लक्षात ठेवा. टी अँड टी इक्वल टू टी असते पी अँड क्यू कंडिशन बरोबर आहे. टी 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 असते राईट. आता बघा टी 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 म्हटल्यानंतर इथे काय येतो पी अँड निगेशन क्यू टी एफ एफ. कारण का टी 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 असते टी 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 एफ 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 पुन्हा एफ टी एफ बरोबर आहे. आयच्या कंडिशनला टी 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 असते बाकी सगळं फॉल्स असते. टी 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 आहे राईट. आता p इम्प्लाइज q. p इम्प्लाइज q ला काय असते लक्षात ठेवा. p इम्प्लाइज q मध्ये जर समजा t इम्प्लाइज f असेल तर इक्वल टू f असते. बाकी दुसरं काही नाही लक्षात ठेवा. बाकी सगळं काय असते t असते. म्हणजे काय होईल इथं जर आता बघा p इम्प्लाइज q आता ह्या t t t काय होईल मग t झालं टी 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 एफ एफ होईल पुन्हा एफ टी टी होईल. हे सगळं टी होऊन जाईल राईट. आता दोन्हीच्या कंडिशन मध्ये काय असतं जर समजा डबल इम्प्लाइज असेल तर डबल इम्प्लाइजच्या कंडिशनला काय असतं बघा पी डबल इम्प्लाइज क्यू जर असेल तर टी डबल इम्प्लाइज एफ इक्वल टू एफ असते. एफ डबल इम्प्लाइज टी इक्वल टू एफ असते. असं लक्षात ठेवा राईट. आता बघा कुठलं या दोन्ही मध्ये डबल इम्प्लाइज आहे राईट. या दोन्ही मध्ये डबल इम्प्लाइज आहे राईट. आता काय म्हणतो डबल इम्प्लाइज आहे म्हटल्यानंतर काय म्हणतो आपण टी एफ एफ असते एफ टी एफ असते बरोबर आहे. चला दोन्ही मध्ये बघा एफ टी काय आहे एफ टी एफ 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 टी एफ एफ टी एफ मीन्स हे सगळं कॉलम काय आला फॉल्स आला. म्हणजे याचा अर्थ गिवन प्रॉब्लेम इज अ कॉन्ट्राडिक्शन. therefore the given problem is contradiction. कॉन्ट्राडिक्शन कधी म्हणतो आपण कॉन्ट्राडिक्शन कधी म्हणतो जर दिलेल्या प्रॉब्लेमच्या लास्ट कॉलम मध्ये फॉल्स आलं तर त्याला आपण कॉन्ट्राडिक्शन म्हणतो. जर दिलेल्या प्रॉब्लेमच्या लास्टच्या कॉलम मध्ये टीटी आलं तर त्याला आपण टॅटोलॉजी म्हणतो. आणि जर तुमच्या दिलेल्या प्रॉब्लेमच्या लास्ट मध्ये ट्रू आणि फॉल्स दोन्ही जरी कॉम्बिनेशन आले तर त्याला आपण काय म्हणतो कंटिजेन्सी म्हणतो बरोबर आहे राईट. आता बघा आणि एक चार लक्षात ठेवा. एक लक्षात ठेवा कंडिशन P अँड Q जर असेल तर T अँड T इक्वल टू T असेल राईट. सेकंड बघा जर समजा P और Q असेल तर F और F इक्वल टू F असते. बाकी सगळं ऑल टी. त्याच्यानंतर P डबल इम्प्लाइज सिंगल इम्प्लाइज Q इथं जर T डबल इम्प्लाइज F सिंगल इम्प्लाइज F इक्वल टू F असते राईट. त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा आणि एक P double implies Q याला T double implies F equal to F असतं.
नेक्स्ट using two table using a two table prove that following prove the following logical equivalence राइट आता याच्यावरचे प्रॉब्लेम आपण लिहू फक्त इंट्रोडक्शन समजू लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे काय असतं बघा युजिंग टू टेबल्स फॉर द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्स लक्षात ठेवा लॉजिकल इक्विव्हॅलन्स मध्ये जर एखादा टू टेबल मध्ये कॉलम जर का सेम आले फॉर एक्झाम्पल प्रॉब्लेम घेतले पण एक्झाम्पल सांगतो समजा p q आहे म्हणजे p और q इथे समजा p and q आणि इथे समजा मी असं दिलं p और q double implies p और q असं दिलं फॉर एक्झाम्पल राइट समजा आता एक t आलं f f t f t f राइट पुन्हा इथे समजा t t राइट t f f f आलं फॉर एक्झाम्पल हे t f f आलं आणि हे समजा t t f t राइट आता हे लक्षात ठेवा मी सहज उदाहरण घेतले त्याच्या सोडवले पण राइट फर्स्ट कॉलम सेकंड थर्ड फोर्थ 1 2 3 4 आणि आता एवढं बघायचं याच्यामध्ये कुठले कॉलम सेम असतील बघा कॉलम नंबर 3 मध्ये ट्रू फॉल्स 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 कॉलम नंबर 4 मध्ये ट्रू फॉल्स फॉल्स म्हणजे याच्यामध्ये कुठले कॉलम सेम आहेत तिसरं आणि चौथे दोन्ही कॉलम कसे येतात सेम आहेत म्हणून आपण कॉलम नंबर 3 इक्विव्हॅलन्स असं लिहू शकतो therefore कॉलम नंबर 3 इक्विव्हॅलन्स कॉलम नंबर 4 मीन्स जर त्या दिलेल्या टू टेबल मध्ये जे काही सेम कॉलम असतात त्यालाच आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणतो ओके राहिलेले प्रॉब्लेम नेक्स्ट क्वेश्चन्स कोणी